शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण आहे, समाजासाठी त्यांचा लढा आहे. निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही, मूळ त्यांचा रोष आहे. शासन म्हणून आमची ती जबाबदारीच आहे, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे ही आमची भूमिका जी आहे आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आता एक मला वाटतं एक नजीकच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतोय आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या ह्या शासनाची भूमिका एकदा आपल्या समोरपर्यंत जे काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू. आणि याच्यामध्ये एकच त्यांची नावची भूमिका एकच, आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे ना. दुसऱ्याच्या आरक्षणामध्ये आम्हाला काही नको, जे आपण मान्य केलेलं आहे तेच आपण देतो आणि त्यामध्ये राहून आपण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल, विशेष करून आता त्यांनी सातारा गॅजेट किंवा या संदर्भात काही त्यांनी मागणी अंमलबजावणीची मागणी केलेली होती, त्या बाबतीमध्ये आम्ही आता ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन मागवलेलं आहे. म्हणजे ते एकदा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आल्यानंतर त्याचाही निर्णय आम्हाला करता येईल. जरांगे पाटील तुमच्या या चर्चेनंतर समाधानी आहेत का? असे आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासित करलेलं आहे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो त्याच्या समोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आता आपण सगळे मिळूनच पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण तुम्ही येण्यापूर्वी पाटलांनी असं म्हटलं की शिष्टमंडळ येतोय जातोय चर्चा करतोय वेळ मागतोय 3 वर्ष वेळच मागतोय. शासनाची भूमिका जी वेळोवेळी जी करावी लागते ती आपण केलेली आहे, अनेक निर्णय आपण केलेले आहेत. आता मी मान्य करतो की काही निर्णय अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, काही विलंब झाला असेल, त्यांची भूमिका ती स्पष्ट आहे. शेवटी मला समाजापुरतं समाजासाठी ते काम करतात आमची तीच भूमिका आहे. पण शासन स्तरावर ज्यावेळी अशा काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळं अंमलबजावणी होत नाही म्हणून त्यांचा जो रोष आहे तो आम्ही मान्यच करतो की त्यांची भूमिका योग्यच आहे. पण त्याच्यावर आता काय आपल्याला तोडगा काढता येईल किंवा अंमलबजावणी कशी वेगाने करता येईल या दृष्टीने मी आता आम्ही कार्यवाही करणार आहोत. हो, काय त्यामध्ये कुणबी आकडे जी 58 लाख नोंदीची आकडेवारी शिंदे समितीने उपलब्ध केली आहे त्या संदर्भात आम्ही सगळी आकडेवारी त्याला देतो. आता जरांगे पाटिल के 29 तारीख के अनशन की तैयारी हो चुकी है, आज आप चारों लोग आए, क्या सुझाव दूसरा काफी विस्तार से बात हुई है और मैं मानता हूँ कि कुछ खामियां सरकार के निर्णय में उसकी इम्प्लीमेंटेशन में हुई है, उसके चलते काफ़ी रोष है लोगों में. और माननीय जरांगे पाटिल का भी वही कहना है कि अगर निर्णय होते हैं शासन उसके अमलबजावनी करने में एक तो देर होती है या कई जगहों पे जो अधिकारी हैं उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें अड़चनी निर्माण करती हैं. तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है, लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अंमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है. हम मानते हैं कि उसमें कुछ बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है.